विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आज आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्व मान्यवरांनी या ठिकाणी एकत्रित अशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व भीमसैनिकांच्या उपस्थितीमध्ये सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधींच्या साक्षीनं या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्व जनतेला एवढंच सांगेन की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा अशा पद्धतीचा संदेश तत्कालीन काळात देऊन ज्या पद्धतीचा विचार त्यांनी मांडला तोच विचार अनुकरून आपण सुद्धा आपल्या आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत अशा पद्धतीचं आवाहन मी करतो. जिल्ह्यातील प्रश्न तर काल करवीर पंचायत समितीमध्ये एका सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट कर्मचाऱ्यांची कॉलर धरण्याचा प्रकार घडलेला आहे. त्यावर गोंधळ देखील निर्माण झाला. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये या सगळ्या प्रकारामुळे अस्वस्थता आहे, कारण माहिती अधिकारी कार्यकर्ता असल्याचं सांगून अशा पद्धतीचा सगळा प्रकार. अशा पद्धतीनं कायदा हातात घेणं हे चुकीचं आहे. कुठलीही गोष्ट असेल, एखादा अधिकारी कर्मचारी चुकत असेल तर त्याच्यावरती कायदेशीर मार्ग आहे. तक्रार असेल, ज्या पद्धतीची वेगळ्या पद्धतीची कायदेशीर प्रक्रिया आहे ती केली तरी काही हरकत नाही, परंतु अनावश्यक अशा पद्धतीचा वादविवाद उद्भवणं हे चुकीचं आहे. जर असं झालं तर विनाकारण लोकांच्या मध्ये गैरसमज तयार होतील, कर्मचाऱ्यांच्या मध्ये सुद्धा असंतोष तयार होईल. त्यामुळे निश्चितपणे मी अधिकाऱ्यांना सूचना देईन की या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी आणि जे चुकीचं काम झालं असेल किंवा जे चुकीच्या पद्धतीचा एकूणच तिथला सगळा प्रसंग असेल त्याच्यासाठी जे दोषी असेल त्याच्यावरती कारवाई करावी. कसा व्हिडिओ व्हायरल दोन वेळा अधिकाऱ्यांनी आंदोलन करून देखील पोलिसांनी तक्रार दाखल केली. पोलिसांवर आक्षेप आहे त्यांचा. पोलिसांच्या या भूमिकेवरती दोघांनी आक्षेप घेतलाय, अधिकाऱ्यांनी पण घेतलाय, नेते पण घेतलाय. मी आताच पोलिसांना सूचना दिलेत. मी आज सकाळी मुंबईहून आल्यानंतर पहिल्यांदा सूचना दिलेत आणि मी तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीचा प्रकार कोल्हापुरात आपण खपवून जाणार नाही. खरं तर काल बोलताना सतीश पाटील असं म्हणते की कोल्हापूरमध्ये महायुतीची झालेली आहे ती पक्षीय जागा महायुतीनं दिली असं त्यांचं म्हणणं आहे. आणि काय नेमकं महायुतीत चालले हे माहित नाही. असं दुसऱ्यांच्यावरती कोणी आणि कोणत्या अशा पद्धतीची टीका देखील केलेली आहे. काय नेमकं गोकुळसाठी चाललं? आता मी मुंबईहून आजच आलो, त्यामुळे मी माहिती घेतली काय त्याच्यानंतर आपण आमदार शिवाजी पाटलांनी तर ईडी मार्फत चौकशीची मागणी केलेली आहे. निवडणूक सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या एकूण सगळ्या कामकाजात मागच्या आठवड्या 15 आठवड्यापूर्वी सुद्धा मी आपल्याला सांगितलं होतं की मतदार यादी तयार होऊन निवडणूक प्रक्रिया सुरू होते. या गोष्टीपर्यंत पुढे प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीनं आपली क्षमता आणि आपलं अधिकाधिक चांगल्या पद्धतीचं संघटन मजबूत करायचा प्रयत्न करणार. या सगळ्या गोष्टी अजून चालत राहतील. पण एकूणच आम्ही यापूर्वी सांगितलंय की माहिती म्हणून ही निवडणूक लढवण्याबद्दल सर्वच लोक एकमत होत आहेत. पुढच्या टप्प्यात या सगळ्या प्रक्रिया पार काढण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी काम करेन. आशा भोसलेंच्या निधनानंतर काल लता आशा हॉस्पिटल एक नवीन निर्माण करण्याची घोषणा रघुनाथ मंगेशकरांनी केलेली आहे. कसं बघता या गोष्टीकडे? अशा पद्धतीने कालचा दिवस महाराष्ट्रातला, देशातला आणि संपूर्ण संगीत क्षेत्रासाठी अतिशय दुःखद दिवस होता. त्या दिवशी आपल्यातल्या खूप मोठं नुकसान आपल्या सर्वांचं झालं आणि साहजिकच या नुकसानाबरोबर आपण ती सगळ्यात चिरंतर अशा पद्धतीनं आशाताईंच्या ज्या स्मृती आहेत त्या जर ठेवायच्या असतील काही चांगले संकल्प सुद्धा केले पाहिजेत. म्हणूनच महाराष्ट्र सरकारने काल घोषणा केली. भविष्य काळामध्ये आशा दिदींचं जे काही काम आहे, ज्या पद्धतीचं संगीत क्षेत्रातलं योगदान आहे ते भविष्य काळातल्या नवीन पिढीसमोर सुद्धा जर आदर्श अशा पद्धतीने उभा करायचा असेल तर कालचा निर्णय शासनाचा आहे तो निश्चितपणे लोकांच्या किंवा सगळ्या नवीन पिढीसाठी उपयुक्त आहे.